विदर्भामध्ये सगळ्यात जास्त मताने संजय भाऊ देशमुख निवडून येतील. धानोरकर मॅडमही त्याच पद्धतीने निवडून येतील. म्हणजे एकूणच या ठिकाणी प्रचंड मताधिक्यानं संजय भाऊ जे आमचे इंडिया आघाडीचे उमेदवार आहे, महाविकास आघाडीचे उमेदवार आहे, ते निवडून आल्याशिवाय राहणार. आता चौथ्या फेरीमध्येच 22,000 पुढे आहे. याच्यानंतर आणखी ज्या फेऱ्या होतील त्याच्यामध्ये मोठ्या फरकानं संजय भाऊ देशमुख निवडून येतील आणि धानोरकर ताईसुद्धा मोठ्या फरकाने निवडून येतील. आम्ही ह्या 2 जागा तर जिंकूच, पण महाराष्ट्रामध्ये सुद्धा एकतर्फी जनतेने सहकार्य केलेला आहे. विधानसभेमध्ये तर पूर्णपणे यांचा सुपडा साफ होणार आहे. हा संपूर्ण रोष जो आहे फडणवीसांनी किंवा अमित शहांनी किंवा नरेंद्र मोदींनी जे गढूळ राजकारण महाराष्ट्रामध्ये केलं, फोडाफोडीचं राजकारण केलं, पक्ष त्यांनी निर्माण केले, त्यांच्यापासूनच पक्ष हिसकावून घेतला, त्यांचं पक्षच नाही तर चिन्हही हिसकावून घेतलं. पवारसाहेबांसारख्या या वयामध्ये त्यांच्या घराण्यामध्ये घराला तोडायचं आणि आपल्या पक्षामध्ये त्यांना घ्यायचं आणि सगळं स्वच्छ झालं म्हणून सांगायचं, हे राजकारण लोकांना कळत नाही. असा नेमकं तुमचे विषय काय आहे, शेतकऱ्यांसंदर्भात काय करतात, शेतकऱ्यांच्या भावाच्या संदर्भात तुमचा काय विषय आहे, अनेक मुलं घरामध्ये बसले त्यांच्या बेरोजगारीच्या संदर्भामध्ये काय विषय आहे, यांच्या स्थानिक विषयाकडे नाही. यांना फक्त त्या ठिकाणी पैसा मिळवणं हे शिंदे सरकारला मागच्या वर्ष 1.5 वर्षामध्ये केलं. मोठमोठी आमदारांना कामं द्यायची, त्याच्यामुळे 30-40% त्यांनी घ्यायचे, राज्य सरकारने त्याच्यामधून मिळवायचे. पैसा मिळवणे एकमेव मिशन शिंदे सरकारचा त्यांच्या मुख्यमंत्री काळामध्ये दिसून आला. मग अजित पवार गटाचा असो, त्यांचा असो की BJP त्यावर मास्टर म्हणून BJPने काम केलं असेल, पण याशिवाय काहीही आज शेतमालाला भाव नाही आहे, त्या संदर्भात त्यांना काळजी नाही आहे. शेतकरी मेटकुटीला आलेला आहे, काय करावं हा त्यांच्यासमोरचा प्रचंड मोठा प्रश्न आहे. परंतु अशा स्थितीमध्ये सुद्धा त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष नाही. अधिक पैसा कोण जमवतो, कोणाला पर्सेंटेज जास्त त्या ठिकाणी मिळेल, कशा पद्धती मिळेल, कोणती कामं दिल्यानं पर्सेंटेज त्यांचं जास्त मिळेल, याच्याकडे एकमेव लक्ष ठेवून काम त्यांनी केलेलं आहे. यांना पूर्णपणे विधानसभेतच सपडा साफ होणार आहे, कोणीही येणार नाही. आपण पाहून घ्या, माझे शब्द यावेळेस रेकॉर्ड करून ठेवा. पुढच्या वेळेचं यांचे 5% सुद्धा जागा येणार नाही पूर्ण महाराष्ट्रात.